भाजपा पक्षाने लोकसभेसाठी 195 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्या यादीमध्ये महाराष्ट्राच्या एकाही उमेदवाराचा समावेश नाही। जेव्हापासून हे नवीन सरकार सत्तेत आले आहे तेव्हापासूनच महायुतीत अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे। म्हणूनच महाराष्ट्रातल्या एकाही खासदाराचे नाव विनोद तावडे यांनी पुकारले नाही। जेव्हा ते नाव पुकारतील तेव्हा या महायुतीतील 3 पक्षांची आपापसातील भांडणे उत्स्फूर्तपणे बाहेर येतील। त्यामुळे ज्यांना तिकीट मिळाले नाही ते बंडखोरी करू शकतात, अशी प्रतिक्रिया यावेळी आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी दिली आहे। पुढच्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि त्या अनुषंगाने कालच भारतीय जनता पक्षाने आपल्या 195 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। जवळजवळ 17 राज्यातील हे 195 उमेदवार आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाहीये। आपल्याला माहिती आहे की महायुतीचं जे महाविकास आघाडीचं जे सरकार होतं त्या सरकारमधल्या शिवसेना फोडून भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापना केली आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा फोडली आणि अजितदादांना सोबत घेतलं। दोन्ही वेळेस जुनी शिवसेना आणि जुन्या राष्ट्रवादीमधील बरेचसे आमदार आणि खासदार हे जाऊन सत्तेच्या पंक्तीत बसले आणि अशा वेळेस गेल्या जवळजवळ 1.25 वर्षापासून हे जे सरकार काम करते महायुतीचं सरकार, त्याच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, नेत्यांमध्ये आणि ह्या तिन्ही पक्षांमध्ये आपापसात अविश्वासाचं वातावरण आहे। त्यांचा एकमेकांवरचा विश्वास पूर्णपणे संपलेला आहे आणि संधी साधू विचाराने एकत्र आलेले ह्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या आपण कार्यशैलीकडे जर बघितलं, ते कशा पद्धतीने काम करतात हे जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाचा जो काही आत्मविश्वास आहे तो सुद्धा डगमगलेला आहे आणि म्हणून 17 राज्यांपैकी महाराष्ट्रातल्या एकाही खासदाराचं नाव काल राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पुकारलेलं नाहीये। येणाऱ्या काळामध्ये जेव्हा केव्हा ते नाव पुकारतील तेव्हा ह्या 3 पक्षांच्या मधील आपापसातील जी मतभेद आहेत, आपापसातील जी भांडणं आहेत ती उत्स्फूर्तपणे बाहेर येतील आणि यांचं खरी जी काही परिस्थिती आहे, जी एवढे दिवस महायुतीचे घटक पक्ष सगळं दाबून ठेवत आहेत, ती जनतेसमोर येईल आणि म्हणूनच हे नव येऊन देण्याच्या दृष्टीने घाबरून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील एकही जागा अनाऊन्स केलेली नाहीये। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की या ज्यांना तिकीट मिळणार नाही ते बंडखोरी करू शकतात, ते पुन्हा एकदा स्वतःच्या पक्षात जाऊ शकतात आणि म्हणून काल भारतीय जनता पक्षाने 195 लोकांची नावं जाहीर केली। त्यात पवन सिंग नावाचा पश्चिम बंगालमधला जो एक उमेदवार होता त्याने नम्रपणे नकार दिलेला आहे की मला नाही, माझं नाव मी परत घेतो, उमेदवारी परत घेतो। येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं की अशा बऱ्याच गमती दिसतील आपल्याला, कारण भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा अंतर्गत खूप कलह आहेत आणि जेव्हा निवडणूक जाहीर होईल तेव्हा हे कलह जनतेच्या समोर येतील आणि इंडिया आघाडी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काम करते आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात विजय हा इंडिया आघाडीचाच होईल असं मला वाटतं।